गेल्या काही दिवस विश्रांती घेतलेल्या वरुण राजानं तळ कोकणात दमदार हजेरी लावली आहे। तळ कोकणामध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। पाहूया। मागील काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर वरुण राजाने तळ कोकणामध्ये दमदार हजेरी लावलेली आहे आणि कालपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे या ठिकाणी नदी नाल्यांना जो आहे तो पूर आलेला पाहायला मिळतोय। नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहताना पाहायला मिळतात। आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्वाची नदी गड नदी आणि या गड नदीचं पात्र जे आहे ते आता पूर्णतः भरत आलेलं पाहायला मिळतंय। कालपासून अगदी दुपारपासून अगदी मुसळधार पाऊस जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोसळतोय आणि त्यामुळे या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। एकूणच मागील काही दिवस जो आहे तो पावसाने विश्रांती घेतली होती आणि त्यानंतर मात्र पाऊस नसल्यामुळे त्या ठिकाणी बळीराजा देखील चिंतेमध्ये होता। मात्र कालपासून अगदी जोरदार पाऊस जो आहे तो कोसळतोय आणि त्यामुळे त्या ठिकाणी तळ कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे नदी नाले आहेत ते आता तुडुंब भरून वाहत आहेत आणि कोणत्याही क्षणी या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल असा देखील अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तवला आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी सतर्क राहावं। महत्वाचं किंवा अतिमहत्वाचं काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं असं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। कॅमेरामन विक्रांत परब सह उमेश परब, झे मीडिया, सिंधुदुर्ग।